प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, पूर्वीच्या काळी एक म्हण होती, नाकापेक्षा मोती जड. नाकापेक्षा मोती जड हा डायलॉग घेऊन मी आज आलेलो आहे. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, आपण म्हणताल दादा आपण मध्ये 8-15 दिवस सकाळचा भोंगा वाजला नाही. अनेकांचे मला फोन आले. पण मित्रांनो, कामाची व्यस्तता, असलेली जबाबदारी, या सर्व जबाबदारी पार पाडत पाडत आपला युट्यूब चॅनल चालतो आहे. आणि याच्यातून मी आपला सर्वप्रथम आपल्या सर्वांची क्षमा मागतो की गेल्या 8-10 दिवसात मला तुम्हाला काही 10-12 दिवसात नवीन सकाळचा भोंगा काही देता आला नाही. पण मी आता ठरवलेलं आहे की लोक मला दररोज कमीत कमी 15 फोन असतात की दादा सकाळचा भोंगा चालू असू द्या. भोंगा का बंद केला? म्हणलं बंद नाही केला, भोंगा कामाच्या व्यस्ततेमुळे थोडा थांबवला. पण आता दररोज मी तुमच्या भेटीला यायचं ठरवलेलं आहे. तर आता माझं प्रेम कमी करू नका आपलं. मित्रांनो, आपण जो आशीर्वाद देतात सबस्क्राईब रूपी, लाईक रूपी, व्ह्यूज रूपी, तो असाच असू द्या. आणि हा आपल्या मित्र रत्नाकर औसेकर कायम आपल्या सेवेमध्ये घेऊन येईल घडामोडीवरचं सकाळचा भोंगा. हे झालं निवेदन. आणि मित्रांनो, आमच्या पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये एक म्हण होती की नाकापेक्षा मोती जड झाला. सून नव्याचे 9 दिवस घरात चांगली नांदते आणि नंतर मात्र सासूला उलट बोलायला लागते. मग सासू हळूच म्हणती, अगं नागापेक्षा मोती जड झाला. ही एक म्हण किती शेकडो वर्षापासून चालू आहे माहित नाही, पण ती म्हण आज सुद्धा ती लागू पडते आहे. नाकापेक्षा मोती जड. कारण आमच्या ग्रामीण भागातल्या महिला ज्या नाकामध्ये नथ घालतात, नथ, तर ती नथ एवढी मोठी असते, नाक एवढूसं असतं. आणि बायका चेष्टेने म्हणतात, अगं नाकापेक्षा मोती जड झाला. तसं कालच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांना अनुभव आला की ज्यांनी राजकारण ज्याला शिकवलं, ज्याला राजकारणात मोठं केलं, ज्याला राजकारणात आमदार केलं, ज्याला करोडो रुपयाची संपत्ती गोळा करायचा चान्स दिला, अशा आमदार अभिमन्यू पवारांचे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचलेले. औशाचे आमदार अभिमन्यू पवार. मित्रांनो, काही लोक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात. हे मी थोडं स्पष्ट बोलतोय, कारण आता काय अभिमन्यू पवारांना ताबडतोब मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती काय?
ज्यांच्याकडं आपण एक पीए म्हणून काम केलं, ज्यांचा एक सहाय्यक म्हणून आपण ज्यांच्याकडं नोकरी केली, काम केलं म्हणा, जिथं राजकारण शिकलात, जिथं तुमच्या मंत्र्यांच्या ओळखी झाल्या, जिथं तुमचा मान सन्मान झाला, त्याच मुख्यमंत्र्याच्या खात्यात तुम्ही काल नाक खुपसलं. त्याच गृहमंत्र्यांच्या खात्यामध्ये तुम्ही काही आक्षेप नोंदवले, लक्षवेधी सूचना मांडल्या विधान भवनामध्ये. ही गोष्ट काही देवेंद्रजींना आवडलेली नाही. आणि एक वाक्य त्यांनी जे वारंवार वापरलं की लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. देवेंद्रजी संतापले आणि मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आमदार अभिमन्यू पवारांना की या आता कोणत्याही गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडकी बहीण बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना हा देवेंद्र भाऊ कायम जे बोलले तो शब्द जागण्याचं काम करेल. त्यामुळे लाडकी बहीण जर तुम्ही दुखवताल तर उद्या घरी बसताल असा सज्जड दम या नाकापेक्षा मोती जड झालेला आमदार अभिमन्यू पवारांना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. आणि मग मला मन आठवली की म्हणलं खरंच नाकापेक्षा मोती जड आहे. इकडं हे प्रकरण काल बीडमध्ये ज्या सरपंचांची निर्गुण हत्या झाली, संतोष देशमुख. मित्रांनो, 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि अजूनही त्याचा तपास योग्य दिशेने होत नाही अशी खंत संतोष देशमुखच्या परिवारानं व्यक्त केलेली आहे. आता रस्त्यावरचं आंदोलन छेडल्या जाणार आहे आणि त्यातल्या त्यात भर म्हणून एक 2-4 दिवसापूर्वी व्हायरल झालेली परळीचे माजी उपनगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची ऑडिओ व्हायरल झाली आणि त्यांनी एका देशमुख नावाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला दम देताना हे सांगितलं की अण्णा बाहेर येत आहेत, म्हणजे आका बाहेर येत आहेत, सगळं काही ठीक होईल. आणि त्या दिवशीपासून बीड जिल्ह्यातलं राजकारण खवळून निघतंय. मित्रांनो, अण्णा बाहेर येत आहेत हे ऐकल्याबरोबर जरांगे पाटलांचं पित्त खवळलेलं आहे. मनोज दादा जरांगेंनी आता आमदार धनंजय मुंडेवर एकेरी भाषेमध्ये बोलायला सुरुवात केलेली आहे. जरांगेची ती गावरान भाषा आहे. धनंजय मुंडे म्हणाले की इतक्या दिवस मी गपचिप होतो, तोंडाला पट्टी लावून बसलो होतो, आता नाही बसणार, मला टार्गेट केलं जात आहे. आणि त्याच्यातून धनंजय मुंडेंनी अजित दादांना घेऊन मुख्यमंत्री साहेबांची घेतलेली भेट. काल जरांगेंनी सांगितलं की नाकापेक्षा मोती जड झाला. आता देवेंद्रजींना आणि अजितदादांना हे धनंजय मुंडे जड होत आहेत का? या दोघांचं असं काय गुपित धनंजय मुंडेंकडे आहे? अशा कोणत्या क्लिप्स आहेत, असं कोणतं व्हिडिओ आहे, कोणता ऑडिओ आहे, असं आहे काय की जेणेकरून अजितदादा आणि देवेंद्रजी दोघंही धनंजय मुंडेंना घाबरतात? आणि त्यातल्या त्यात आता पुन्हा दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांच्या सुपारी कोणी दिली? जरांगे पाटलांची सुपारी कोणी दिली? आरोपींनी कबूल केले असं जरांगे पाटील सांगतायत. यावर उत्तर देताना काल आमदार धनंजय मुंडे म्हणाले की एसआयटी स्थापन झालेली आहे. मग जरांगे पाटलांनी काल मस्सा जोग मध्ये संतोष देशमुखच्या फोटोच्या समोर येऊन सांगितलं की जर एसआयटी स्थापन झाली तर हे जरांगेंनाच माहित नाही. अशी कोणती गुप्त एसआयटी स्थापन झाली, अशी कोणती गुप्त माहिती सुरू झाली की जेणेकरून आता हे चौकशा सुरू होणार आहेत? मित्रांनो, गुन्हेगारीकरण आणि राजकारण यामध्ये आपला समाज भरडला चाललेला आहे.
सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता. म्हणून कालचं जे ऑडिओ व्हायरल झालेली आहे धर्माधिकाऱ्यांची, बाजीरावजीची, की अण्णा बाहेर येत आहेत, अण्णा बाहेर येत आहेत म्हणल्याबरोबर बीड जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांच्या पोटात गोळ आलेला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या पोटामध्ये धडकी भरलेली आहे. आता काय होतंय, अण्णा कोणाकोणाचा बदला घेणार, आका कोणाकोणाचा बदला घेणार, याची चर्चा आता सुरू झालेली आहे. आता कोण कोणाच्या टार्गेटवर आहे. बाजीरावांनी स्पष्ट सांगितले की दीपक देशमुख तुम्ही साहेबांच्या टार्गेटवर आहे. हे टार्गेट काय प्रकार आहे, तिथली गुंडगिरी काही संपत नाहीये. काल सुद्धा आपण बघितलेलं आहे बेदम मारहाण त्या जागेच्या प्रकरणामध्ये. एवढंच नाही तर आपण पाहतात मित्रांनो की बीडचा क्राईम कमी कमी होत नाही. काल तर अजून एका कार्यकर्त्यांनी जो धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळ होता त्यांनी काल गौप्यस्फोट केला की गृह खात्यातले काही अधिकारी वाल्मिकांना साथ देत आहेत, त्याची गँग चालवत आहेत, असा सुद्धा काल गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे. म्हणजे गुन्हेगारीकरण, राजकारण, राजकीय वरदहस्त आणि नाकापेक्षा मोती जड झालेले हे राजकारणी. काल जरांगे पाटलांनी दम दिलेला आहे. चक्क मुख्यमंत्र्यांना म्हणाले की तुम्ही जर वाल्मिकांना सोडणार असताल, तुम्ही जर वाल्मिकांना जामीन देणार असताल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. योग्य न्याय मिळाला पाहिजे. तपास योग्य दिशेने होत नाही अशी खंत आहे. अजून एक कृष्ण आंधळे सापडत नाही आहे. आणि जर खरंच आका बाहेर आले तर काय होणार आहे. यामध्ये गृह खात्याची, सरकारची जी काही विश्वासार्हता आहे, तपास योग्य दिशेने झाला नाही म्हणून आका सुटला का, असं होईल का. योग्य चार्जशीट दाखल करता आली नाही, याच्यात कुणाचं अपयश आहे, याच्यातून आका सुटला का, अशा काही चर्चा पुन्हा सुरुवात होतील महाराष्ट्रामध्ये. आणि अख्ख्या महाराष्ट्राला झोप उडवणारे ही जो हत्या आहे त्याचे फोटो पुन्हा कालच्या 8 डिसेंबरला जाहीर करण्यात आले मित्रांनो. नवीन फोटो की त्याची जी क्रूर ज्या पद्धतीने त्याच्या अंगावरचे वळ, मारल्या जखमा, छातीवरचे ते मारलेले वन, हे जे सगळे दाखवून पुन्हा एकदा काही नवीन फोटो फ्लॅश झाले, ते बघून मात्र महाराष्ट्राच्या अख्ख्या डोळ्यामध्ये पाणी आलेले आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये कोण आहे कोण नाही हा पोलीस तपासाचा प्रश्न आहे. न्यायदेवतेच्या पुढे आपल्या कोणालाही जायचं नाही आणि सगळ्यांचा आदर करून आपल्याला आपलं विश्लेषण करायचं आहे. फक्त एक गोष्ट वाटते आहे की खरंच आका बाहेर आला तर काय होईल. जरांगे पाटील म्हणल्यासारखं पुन्हा मी म्हणतो की मी माझा विषय नाही सोडत की नाकापेक्षा मोती जड. अजितदादा पालकमंत्री झाल्यास बीडचा क्राईम कमी होईल, परळीचा क्राईम कमी होईल अशी भावना होती, पण ती झाली नाही असं बऱ्याच लोकांचं मत आहे. अजूनही तिथं धनंजय मुंडेचे कार्यकर्ते एकमेकाला दम देत आहेत. पोरं येतील, मारतील, अशा अनेक ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप बाहेर पडत आहेत. रील स्टार्स तिथं निर्माण होत आहेत, बॉसचे समर्थक निर्माण होत आहेत. गुन्हेगारीला पुन्हा तिथं खतपाणी घातल्या चाललंय का बीडच्या व्यापाऱ्यांना सुरक्षित राहू द्यायचं नाही, या परळीचा व्यापार वाढू द्यायचा नाही. ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या एका जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडेंनी भाषण केलं, ते भाषण खरंच सुंदर होतं. मी स्वतःचं कौतुक केलेलं आहे की परळीच्या विकासावर कोणी बोलत नाही. परळी हे तीर्थक्षेत्र आहे, परळीचा व्यापार कसा वाढेल यावर त्यांनी फार सुंदर विवेचन केलं. पण नंतर जे काही येत आहे, आका बाहेर येणार ह्या ज्या गोष्टी बाहेर यायला लागल्या, यावर अनेक राजकारणी आपले आता हे तर विधान परिषदेपर्यंत, हे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा विषय उचलला जाण्याची शक्यता आहे. आणि खऱ्या अर्थानं
संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे ही भावना संतोष देशमुख परिवाराची असणं ही स्वाभाविक आहे. कारण ज्या पद्धतीनं निर्घुणपणे त्यांनी त्यांची हत्या केलेली आहे याचा निषेध कोणताही पक्ष, कोणताही राजकीय नेता आणि कोणी स्वतः धनंजय मुंडे सुद्धा करणार नाही. पण मित्रांनो, पण कुठंतरी मला असं वाटतंय की नाकापेक्षा मोती जड होतोय का? अजितदादांना धनंजय मुंडे पेलवत नाहीत का? देवेंद्र फडणवीसांना अभिमन्यू पवार पेलवत नाहीत का? आणि अभिमन्यू पवारने जे काल ज्या पद्धतीनं लक्षवेधी मांडली आणि त्यावर उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि सज्जड दम आमदारला दिला, त्यांच्याच पक्षाचे आमदार, त्यांच्याकडेच नोकरी केलेली, त्यांच्याकडेच स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले, त्यांच्याच जीवावर करोडपती झालेले आणि नाकापेक्षा काना मागून आला आणि शाना झाला सगळं प्रकरण. मित्रांनो, लक्षात घ्या की काल अक्षरशः मुख्यमंत्री वैतागले. त्यांनी दम दिला चक्क अभिमन्यू पवारला की तुम्हाला घरी बसावं लागेल तुम्ही जर लाडक्या बहिणींना यापुढे कुठे कुठे ओढताल तर. मित्रांनो, हे राजकारण आहे. इथं एकापेक्षा एक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामध्ये अभिमन्यू पवारची महत्वाकांक्षा वाढली काय का? अभिमन्यू पवार आता भाजप सोडून राष्ट्रवादीच्या गळ्याला लागतायत. त्यांची अजितदादांची झालेली भेट काय सांगता येत नाही. कारण हे राजकारण आहे. इथं कोण कधी कुणाला कधी फोडेल, कधी कुणाचे कधी कपडे बदलल्यासारखं हे लोक पक्ष बदलतात आणि कधी काय होईल ह्या राजकारणात हे सांगणं मोठं अवघड आहे. फक्त मित्रांनो, मला एवढं जरूर वाटतंय की नाकापेक्षा कुठंतरी मोती जड होतोय. हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आपण नक्कीच आमच्या आजच्या या सकाळच्या भोंग्याला आशीर्वाद द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पण मी ठरवलेलं आहे वेळातला वेळ काढून मी नक्कीच आपल्याला दररोज प्रयत्न करणार आहे सकाळच्या भोंग्यामध्ये भेटण्याचा. तर भेटूया पुन्हा उद्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला असाच आशीर्वाद द्या आणि सकाळच्या भोंग्याला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि आपल्या कमेंट्स जरूर लिहा. मित्रांनो, मी चुकलो, माझा कान धरायचा अधिकार माझ्या प्रेक्षकांना आहे, कोणत्या राजकीय नेत्याला नाही. पण मित्रांनो, जिथं तुम्हाला योग्य वाटलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपण समर्थन द्या आणि या चॅनलला असंच मोठं करा. मित्रांनो, पाहत रहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा सकाळचा भोंगा. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.